गाजवत असताना आपल्याला पाहायला मिळते टीम कोहूर संघ. उरलेला एक चेंडू शिल्लक बाकी, धावा धावफलकावरती झालेल्या 57, अजूनही 10 धावा जिंकण्यासाठी हव्या असताना पाहायला मिळत आहे. ओहो, इथे सामन्यामध्ये ट्विस्ट येईल का? या बॉलवरती मोठा फटका आला असता तर मॅच अजूनही बदलली असती. काय अचंबित घडतंय मैदानात. अजून 9 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. उरलेला अंतिम चेंडू शिल्लक. हा बॉल महत्वाचा होता. या बॉलवरती कदाचित मोठा फटका आला असता, चौकार जरी असता तरीही मॅच मध्ये रंगत जडली असती. उरलेला एक चेंडू शिल्लक आणि हवे आहेत 9 धावा. बॉल फ्री हिट आहे. या फ्री हिट वरती मोठा फटका मारला तरी सुद्धा आपण पाहिजे मॅच जिंकला जाईल का? हवेमध्ये बॉल उंचावलेला पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या मागे लेग स्लिपच्या हातामध्ये झेल तर टिपला. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. या बॉलवरती विकेट. नो बॉलचा कॉल येतोय पंचाचा. 2 धावा मिळतील, 2 धावा प्राप्त होतील. तिसऱ्या पंचांकडे अपील केलंय. बॉलच्या हाईट चेक करा. टीम कोहोर या संघाचं अपील आहे तिसऱ्या पंचांकडे. 2 धावा ऍड झालेले आहेत. तत्पूर्वी निर्णय काहीच वेळा दिला जाईल. नो बॉल. अंपायर नो बॉल. 2 धावा प्राप्त होतील. या 2 धावीसोबत होईल वाढ धावफलकावरती. 7 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. उरलेला एक चेंडू शिल्लक. 7 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. प्रेशर वाढतंय मैदानाच्या आतमध्ये. अंगाला दरारून घाम फुटतोय अशा प्रकारचा हा सामना. 2 नो बॉल, 2 सुवर्ण संधी होत्या मैदानाच्या आतमध्ये. संधीची वाट पाहू नका. आलेल्या चेंडूवरती प्रहार करा आणि मॅचला जिंकून टाका. उरलेला एका चेंडूचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी हव्या आहेत 7 धावा. षटकार आला तर सामना टाय होईल आणि सामना टाय झाला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? याच्यावरती सर्व खंड आणि पूर्ण पेठ तालुक्याचं लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. हर सर जहां झुक जाओ मंदिर होता है, हर नदी जहां समा जाओ समंदर होता है. जीवन के कर्म भूमि पर जंग तो बेमिसाल है, हर जंग जितने वाला सिकंदर होता है. येणारा अंतिम चेंडू शिल्लक. कनेक्शन चांगलं तर झालंय. बॉल कुठे पडतोय हे पाहायला मिळेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिला सामना कसा होतोय. एनपीएल चा हा थरार, एनपीएल चा हा धडाका मैदानाच्या आतमध्ये. अंतिम बॉलवरती दिवाळीचा फटाका फुटतोय आणि सामना सुपर ओव्हर होतोय मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळतोय पहिल्याच दिवसामध्ये आणि या पहिल्याच सामन्यामध्ये सुपर ओव्हर. अंतिम बॉलवरती येतोय षटकार. जो बॉलिंग करेल त्याला बॅटिंग नाही आणि जो बॅटिंग करेल ओके, जो बॉलिंग करेल त्याला बॅटिंग नसेल. याची नोंद घ्या दोन्ही संघ. याची नोंद घ्या दोन्ही संघ. एका बॉलमध्ये 10 धावेंची आवश्यकता होती आणि त्या क्षणी आपण 2 नो बॉल पाहिले. चित्र बदललं, मॅच बदलली, सामना टाय झालाय आणि सुपर ओव्हर. पहिला हंगाम, पहिली मॅच. या 2 संघामध्ये जोरदार सुरुवात पाहायला मिळते. तर बॅटिंग मार्कवरती पुन्हा एकदा कुळवंडीचे 2 धुरंधर बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक सुपर ओव्हरचं ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल टीम कोहोर संघाच्या वतीने. योगेश. 6 चेंडूंचा अजूनही हा खेळ शिल्लक उरलेला पाहायला मिळतोय. अजूनही कोणाचं अस्तित्व टिकून राहील आणि कोण मात्र घरी जाईल हे आपल्याला काही क्षणात चित्र बदलताना पाहायला मिळेल. पहिला बॉल षटकामधील. गोल टप्प्याचा मारा आणि त्यासोबत सरळ समोर टाकलेला चेंडू यष्टांना उद्ध्वस्त करत असताना विकेट. सुपर ओव्हर मध्ये विकेट. पहिला अंतिम विकेट शिल्लक असेल. लास्ट विकेट सुपर ओव्हर मध्ये. स्वप्नील हा बॅट्समन पाहायला मिळेल. मैदानात उरलेले 5 चेंडू शिल्लक आहेत. सुपर ओव्हर मध्ये अजूनही मिनिमम 10 ते 12 धावा बनवाव्या लागतील टीम कुळवंडी या संघाला. तर मॅच अजूनही टिकून राहील आणि मॅच मध्ये तुम्ही टिकून राहाल. मैदानात उतरतोय नवीन बॅट्समन स्वप्नील. आयुष्याच्या रंगमंचावरती असे वावरा
की तुम्ही नसतानाही तुमच्या नावाच्या टाळ्या झाल्या पाहिजेत. मैदानाच्या आतमध्ये अजूनही उरलेले 5 चेंडू शिल्लक आहेत. त्या 5 चेंडूमध्ये कितपत धावसंख्या जोडली जाईल याच्यावरती सर्व प्रेक्षकांची नजर लागलेली पाहायला मिळते. जिथे लढाई अस्तित्वाची असते, सतत तुमचं ज्ञान ते ज्ञान ब्रह्मज्ञानाप्रमाणे वापरावं लागतं. त्याच अस्तित्वाच्या लढाईमध्ये दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून तुम्हाला युद्ध जिंकता येत नाही. त्यासाठी स्वतःच्या छाताडामध्ये दम लागतो आणि स्वतःच्या छाताडामधील दम असणारा शिकाऱ्याचा खांदा देखील जातीवंत लागतो. पाहिलं तर मैदानाच्या आधी पहिल्या बॉलवरती विकेट येणारा दुसरा चेंडू स्वप्नील समोर डावखुऱ्याचा हा बॅट्समन बॅटिंग मार्कवर. अपील करताय पंचांकडे. पाठ आणि बॉलचं कनेक्शन झालंय का याची चर्चा करत असताना दोन्ही पंच काय डिसिजन देतील याच्यावरती सर्वांचं लक्ष वेधलेलं पाहायला मिळत आहे. अल्ट्रा एज समजणार नाही. तिसऱ्या पंचांकडे ऑनफिल्ड डिसिजन. पंच तुम्ही मैदानात निर्णय घ्या. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट. अपील तर केली होती परंतु आपण त्या क्षणी आपण पाहिले तर पंच अशा स्थितीला हलकासा प्रेशर असतो पंचांवर, परंतु असा प्रेशर सॉल्व्ह करण्यासाठी चर्चा करणं आवश्यक आहे. आणि ती चर्चा झाली आणि त्यानंतर जो निर्णय पंचांकडून आलाय तो पंचांकडून निर्णय मात्र मान्य करावा लागतो. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल उरलेले अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 0 धावा फलकावरती आहेत. येणाऱ्या 4 चेंडूवरती मिनिमम धावा बनवाव्या लागतील 10 तर मॅच मध्ये टिकून राहिले. येणारा पुढील बॉल हवेमध्ये उंचावून खेळून काढलंय. पिल्लर खाली येतोय. झेल टिपण्याचा प्रयत्न उत्तमच्या हातामधून चेंडू खाली पडलेला पाहायला मिळेल. मात्र सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. त्या सिंगल धावेसोबत होते वाढ धाव फलकावरती. या दुनियामध्ये थांबायला वेळ कुणाला आहे. जीवर म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. अजूनही 3 चेंडू शिल्लक बाकी आहेत. धाव मात्र धावफलकावरती पाहायला मिळतात. एक लॉस ऑफ 1 विकेटच्या नुकसानीवरती अंतिम विकेटही मैदानात सुरू असताना पाहायला मिळते. फील्डमध्ये हलकासा बदलाव. राऊंड द विकेटचा मारा. सिलिमिडॉनच्या रिझर्व्ह मध्ये पाहिले तर चेंडू थांबेल आणि त्याच चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धावसंख्या नाही. या बॉलवरती अजून 0 धाव फलकावरती पाहायला मिळते. तर धावसंख्येत कुठलाही बदल नाही. मात्र 1 धाव फलकावरती आहे. उरलेला अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक. संघर्षाचे दिवस सरले ते कोडी बाकी आहे. सोडू नको 7 यशाची उंच शिडी आणि उंच आकाश अजून बाकी आहे. स्वप्न ठेवा जागवत डोळ्यात. काहीच काळ पल्ला गेला मागे. अंतिम वाट यशाची अजून बाकी आहे. बॅट बॉलचं कनेक्शन स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्यावरून चेंडू डीप स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर निसटून निघून जातोय. बाउंड लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी मिळत आहेत 4 धावा. धावसंख्येत बदल 5 धावा फलकावरती टीम कुळवंडी या संघाची धावसंख्या पाहायला मिळते. उरलेला 1 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी या सुपर ओव्हरच्या खेळामधील. उरलेला 1 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. तर जाऊया अंतिम बॉलकडे. सुपर ओव्हरच्या खेळातील उरलेला 1 चेंडू शिल्लक. या मॅच मध्ये 1 रन सोन्यासारखा मौल्यवान आहे. त्याच 1 रनला खूप मोठी किंमतही आहे. तर अजून एकदा पाहायला मिळेल अलॉंग द कार्पेट बॅकवर्ड शॉट लेगच्या दिशेमधून डीपला चेंडू पळत असताना प्रोटेक्शन चांगलं दिलंय आणि त्याच नंतर आपण पाहिजे तर 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यशस्वी होत आहे. लढण्यासाठी टोटल धावसंख्या बनवलेली पाहायला मिळेल. कुळवंडी संघाच्या वतीने 7 या अंकावरती धावसंख्या रोखलेली पाहायला मिळेल. 6 धावा फलकावरती 7 धावांचं टार्गेट टीम कोहोर या संघासमोर असेल. सुपर ओव्हर मध्ये पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. सुपर ओव्हर मधील अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक. 7 धावांचं ठेवलेलं टार्गेट टीम कोहोर या संघासमोर आहे. मी म्हटलो होतो की 1 रन सोन्यासारखा मौल्यवान आहे. 1 रनाची किंमत तुम्हाला पहिल्या मॅच मध्ये नवीन सीझन मध्ये पहिल्याच दिवसामध्ये समजेल. तर पहिल्याच मॅच मध्ये सुपर ओव्हर 7 धावांचं टार्गेट
6 बॉलमध्ये कोहोर या संघासमोर ठेवलेलं पाहायला मिळतंय. सलामी फलंदाज दीपक आणि साथ देण्यासाठी दुर्गादास हे दोन बॅट्समन तुम्ही पाहताय. पहिला बॉल. मॅचला करूया सुरुवात. 6 चेंडू ठरवतील की थांबेल कोण आणि परतेल कोण. अशा प्रकारे सुपर ओव्हरचा हा सामना आपल्या समोर. सुपर ओव्हर. पहिला चेंडू खेळपट्टीवरती. पहिल्या बॉलवरती आवाज झाला असं वाटतं पंचांना आणि त्याच पलीकडे अपील गेली आणि त्याच अपीलवरती बोट गगनाला भिडलंय. विकेट नंबर 1. अपील जोरदार होती आणि त्याच अपीलला दाद देत असताना विकेट 1. पहिला गडी ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे कॉल करता अल्ट्राइज समजणार नाही. तिसऱ्या पंचांकडे पहिल्या बॉलवरती विकेट. उरलेले 5 चेंडू शिल्लक. 7 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत कोहोर या संघाला. पाच चेंडूचा खेळ शिल्लक उरलेला. नवीन बॅट्समन दाखल होईल मैदानात. मंगेश. पहिल्या बॉलवरती विकेट लागते. रामाशिवाय रामायण, कृष्णाशिवाय महाभारत. अजूनही खेळामध्ये ट्विस्ट आणि अजूनही खेळामध्ये रंजकता तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. अंगावरती शहारा निर्माण व्हावा. पहिल्याच बॉलवरती पाहिलं चिखलात दगड मारला आणि शिंतोडा अंगावरती घेतला. एका मुंगीला मिळाला गहू आणि कुठे नेऊ आणि कुठे ठेवू अशा प्रकारे वातावरण मैदानात अजूनही चांगले निर्माण झालेले पाहायला मिळते. तर अजून 5 चेंडूमध्ये 7 धावेंचं उरलेलं आव्हान. शेवटचा विकेट असेल. सुपर ओव्हर मध्ये आपण 2 विकेट नेहमीच पाहतो. त्याच पलीकडे रूल आणि त्याच रूल वरती आपण पाहत असताना उरलेला शेवटचा अंतिम विकेट. तर जाऊया मैदानात. दुसरा चेंडू फील्ड मध्ये बदलाव. डावखुऱ्याचा बॅट्समन मंगेश वागेरे हा बॅट्समन पाहायला मिळेल मैदानात. फील्ड मध्ये चेंजेस. पहिल्या इनिंग मध्ये पाहिले सुपर ओव्हर मध्ये कुळवंडी संघाची ही पहिल्याच बॉलवरती विकेट पडलेली आणि कोहोर याही संघाची पहिल्याच बॉलवरती विकेट पडत असताना पाहायला मिळते. तर येणारा या ओव्हर मधील दुसरा बॉल घेऊन येत आहे गोलंदाज भगवान. पाहिलं परखलं बॅटवरती चांगल्या पद्धतीने आवाज, परंतु चांगली फिल्डिंग देखील आणि चांगली गोलंदाजी या सुपर ओव्हरच्या माध्यमातून पाहायला मिळते. उरलेले अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी हवे आहेत अजूनही 7 धावा. फुल टॉस बॉल. उंचावलेला चेंडू सीमा पलीकडे पाठवला जातोय. बॉलला फेकून दिलं सीमारेषा पलीकडे बाउंड लाईनच्या बाहेर. NPL निरगुडे प्रीमियर लीगचा हा ब्लास्ट. चेंडू सीमे पार येतोय. मॅक्झिमम मोठा फटका 6 धावेंचा. या 6 धावेंसोबत अजून जिंकण्यासाठी 1 धाव हवे आहे. कुळवंडी संघाचा प्रयत्न अजूनही ठामपणे पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये अजूनही चान्स आहे आणि त्या चान्स वरती तुम्हाला विकेटच्या शोधामध्ये राहावं लागेल. तर कुठे बाजी पलटेल. नाक दाबले की तोंड उघडते. मैदानाच्या आतमध्ये अशाच प्रकारे तुम्हाला अजूनही चांगली गोलंदाजी करणं भागच आहे मैदानाच्या आतमध्ये. तर 3 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता. तीन चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी हवे आहे 1 धाव. या बॉलवरती बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही मोठ्याने
अपील तर जोरदार होते, परंतु एक एक रन एक एक क्षण महत्वाचा मैदानाच्या आतमध्ये हृदयाचे ठोके वाढवत असताना अंगाला दरारून घाम फोडत असताना हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 2 चेंडू अजून शिल्लक बाकी आणि जिंकण्यासाठी हवे आहे एक धाव. दोन चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता पाहायला मिळते. अतिरिक्त धावेसोबत सामन्याला जिंकलोय टीम कोहोर या संघाने. पहिला दिवस पहिला सामना जोरदार आणि जोरदार विजयासह कोहोर संघाने बाजी मारलेली पाहायला मिळेल. पुढील दोन्ही संघ तिल्लोळी वर्सेस चोळमुख या दोन संघांमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कोहोर संघ लाईनअप करा, मध्ये जा. शेक हँड करण्यासाठी मध्ये जायचं आहे. दोन्ही संघ आपण लाईनअप करायचा आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना जिंकलेला टीम कोहोर या संघाने सुपर ओव्हरच्या माध्यमातून मॅच जबरदस्त झाली. तर लगेच पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जिंकणाऱ्या संघाचं करूया अभिनंदन. पराभूत झालेल्या संघ